एक नंबरचा ड्रेस तुमचा एक नंबरचा ड्रेस श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये झालेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक व्हिडिओ दिलेला आहे तो अशा प्रकारे नाही, तो फक्त काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे। आता व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर इथे सगळ्यात पहिला बीट म्हणजे 5.28 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर जो इमेज आपण यूज करणार आहोत त्याची काय करायचं आहे, PNG आपल्याला अशा प्रकारे घ्यायची आहे। तर PNG घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, PNG घेतल्यानंतर त्याची लेंथ फक्त 6.24 पर्यंत ठेवून घ्यायची आहे आणि याची जी साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर इमेज लेअरला आपल्याला सिलेक्ट करून बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करून शेवटचं ऑप्शन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून शॅडो सिलेक्ट करायचे आहे। तर शॅडोवर सिलेक्ट केल्यानंतर कलर आहे त्याचा तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणताही ठेवू शकता, इथं आपण लाल कलर ठेवलेला आहे। त्यानंतर यांना ॲनिमेशन द्यायचं आहे, त्यासाठी स्टार्टिंगला येऊन म्हणजे 5.28 सेकंदाच्या बीटमार्कला येऊन मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन पूर्ण इमेज आहे तो खाली घेऊन यायचा आहे। अशा प्रकारे खाली घेऊन आलं ते प्लस की द्यायचे आहे आणि थोडीशी प्लस की देऊन परत काय करायचं, आपल्याला थोडंसं पुढं म्हणजे शेवटच्या पॉईंटला येऊन अशा प्रकारे वर आहे तो इमेज अशा प्रकारे सेट करायचा। शेवट तो प्रॉपर असं वरती घेऊन यायचं, म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे इथं ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर 6.24 पासून खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इमेज यूज करणार तो आपल्याला शेवटपर्यंत त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर तोच इमेज लेअर प्रॉपर सेट करण्यासाठी वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आणि काय करायचं, सेट करायचं आहे। सेट केल्यानंतर प्रॉपर इथपासून चालवणार प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे 2 भागात कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जी ब्रदर म्हणून PNG दिलेलं आहे ते ॲड करून अशा प्रकारे वरती सेट करायचे आहे। सेट केल्याबरोबरच याचीही लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून आता या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत, त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ते हे 2 इफेक्ट दिलेले आहेत। तर त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 6.24 पासून चालवणाऱ्या एकाड एक इमेज लेअरला आपल्याला अप्लाय करायचे आहे। तुम्ही टायमिंग बघूनही इफेक्ट आहे ते अप्लाय करू शकता। तर अशा प्रकारे पहिला इफेक्ट झाल्यानंतर परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथंही आपल्याला काय करायचं आहे, 8.22ला पहिला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर इथंही आपण एक इमेजमध्ये सोडून 12.12 त्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे 12.12ला सेट केल्यानंतर प्रॉपर इथे होऊन जातं आहे। त्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचं एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।